आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। जुनी पेन्शन प्रकरण निर्णायक टप्प्यात 28 एप्रिलपासून अंतिम सुनावणी। नामांकित वरिष्ठ वकिलांची नेमणूक 16 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। 26,000 कर्मचाऱ्यांचे भवितव्य, काय निकाल, सर्वांचे लक्ष लागलेले आहे। पाहूया सविस्तर। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर आता निर्णायक घडी जवळ आली असून प्रदीप महाले विरुद्ध महाराष्ट्र शासन या महत्त्वाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या 28 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांमध्ये मोठे उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाली आहे। सदर प्रकरणात नागपूर व औरंगाबाद खंडपीठ तसेच मुंबईतील लार्जर बेंच यांनी दिलेले आधीचे निकाल, MEPS ॲक्ट 1977, निवृत्तीवेतन नियम 1982 आणि शासनाने वेळोवेळी काढलेले विविध शासन निर्णय यांचा सखोल अभ्यास करून सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे। त्यामुळे ही सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। दरम्यान राज्य शासनाने या प्रकरणात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सॉलिसिटर जनरलची नियुक्ती केली आहे। यामुळे पीडित कर्मचाऱ्यांच्या बाजूने सक्षम आणि अनुभवी वरिष्ठ वकिलांची गरज अधोरेखित झाली होती। याच अनुषंगाने प्रतिनिधी मंडळाने दिल्ली येथे जाऊन देशातील नामांकित विधिज्ञाशी चर्चा केली। या चर्चेदरम्यान वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी, PS पटवालिया, श्याम दिवान आणि रणजित कुमार यांच्याशी सकारात्मक संवाद साधण्यात आला। अखेर 28 एप्रिल 2026 रोजीच्या सुनावणीसाठी वरिष्ठ वकील परमजीत सिंह पटवालिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते सर्व्हिस मॅटरमधील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात। त्यांनी हरियाणा व पंजाब उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले असून भारत सरकारचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। पुढील सुनावणीसाठी एकापेक्षा अधिक तारखावर वरिष्ठ वकिलांची नेमणूक करण्याची आवश्यकता भासणार असल्याची माहिती पुढे आली आहे। विशेषतः मे महिना या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण 1 जून ते 12 जुलै 2026 दरम्यान न्यायालय सुट्ट्या असल्यामुळे कामकाज बंद राहणार आहे। तसेच या खटल्याशी संबंधित न्यायमूर्ती महेश्वरी हे जून 2026 मध्ये सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक निर्णय मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। एकूणच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून येणाऱ्या काही आठवड्यात या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। 26,000 कर्मचाऱ्यांचे भवितव्य लवकरच निकाल लागणार। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।